धुळे महानगरपालिका, त्यात वार्ड क्रमांक 16, ह्या वार्डाचा विकास झाला नव्हता. रस्ते, गटारी, कुठल्याही प्रकारच्या त्यांना सुखसुविधा नागरिकांना मिळत नव्हत्या. परंतु योगिता बागुल भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका निवडून आल्यानंतर बघा कसा या वार्डाचा कायापालट झाला ते ऐकूया या कथेमधून. आज मला वार्डामधून खूप फोन आले. लोक खूप नाराज आहे. गेल्या 40 वर्षात त्यांच्याकडे काहीही काम झालेलं नाही असं ते म्हणत आहे. विशेषतः रस्ते खूप खराब झाले आहे. मी आता तिथे जाऊन लोकांना भेटणार आहे, त्यांची बाजू ऐकून घेणार आहे आणि त्यांना आश्वासन देणार आहे की मी लवकरच यावर काहीतरी मार्ग काढेल. मला वाटतं त्यांच्याशी थेट बोलून विश्वास जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. अरे बापरे, हे तर खूप गंभीर आहे. खरं आहे तुमचं. तुम्ही जा, त्यांच्याशी बोला. काय करताय? माझ्याही कानावर आलंय की लोक सांडपाण्यासाठी गटर नसल्या कारणाने भांडताय, शेजाऱ्याशी बोलत नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. तुम्ही नक्की जा आणि त्यांना समजून घ्या. त्यांच्या शंकाचं, समस्यांचं निसारण करा असं मला वाटतं. फक्त बोलून काय उपयोग आहे? आपण सगळे मिळून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका योगिताताई प्रशांत बागुल यांच्याकडे जाऊया आणि त्यांना या समस्येबद्दल सांगूया. त्यांच्या मदतीने यावर तोडगा निघेल. बरोबर बोलताय ताई तुम्ही. आपण जाऊया सगळेजण आणि भारतीय जनता पार्टीच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका योगिताताई प्रशांत बागुल यांना भेटूया. कारण वरती मोदीजींचं सरकार खूप चांगलं काम करतं आहे. राज्यात देखील महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे धुळे महापालिकेच्या नगरसेविका योगिताताई बागुल आपलं 100% ऐकून घेतील आणि आपल्याला मदत देखील करतील असं मला वाटतं. रस्त्याचा प्रॉब्लेम खूप गंभीर आहे ताई. रस्त्यामध्ये खड्डे आहेत. सायकल चालवताना 2-3 माणसं पडून गेले. दुचाकीस्वार खाली पडले. म्हणून तुम्हाला विनंती आहे. ताई, हा प्रश्न खूप गंभीर आहे. जर आपण यावर लवकर काही उपाययोजना केली नाही तर आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. आम्हाला आशा आहे की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून तुम्ही आमच्या या समस्येकडे नक्की लक्ष द्याल आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढाल. काळजी करू नका. मी याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनुपभैया अग्रवाल यांच्याशी बोलते आणि हा प्रश्न देखील मार्गी लावते. तुम्ही लवकरात लवकर अनुपभैया अग्रवाल यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना या समस्येबद्दल कळवा. हे बघा कॉन्ट्रॅक्टर दादा, आमच्या वार्ड क्रमांक 16चा रस्ता अगदी खराब आणि निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. तुम्हाला विनंती करतो, चांगल्या प्रकारचं सिमेंट, डांबर टाकून आमचा रस्ता नागरिकांसाठी लवकरात लवकर तयार करून द्या. मी तुम्हाला विनंती करतो. अहो, काही काळजी करू नका. मी अगदी व्यवस्थित आणि छान चांगलं मटेरियल वापरून आपला रस्ता जास्त दिवस टिकेल असं करून देईल. वा, आता रस्ता झाला. थँक्यू ताई. आता माझी सायकल पडणार नाही. आजी, काय झालं? तुम्हाला बरं वाटतंय का? तुम्ही खाली का बसला अशा? अहो प्रशांत दादा, तुम्हाला काय सांगू, आजीचे गुडघे खूप दुखता. तिला चालायला त्रास होतो. इथे आपल्या जवळपास कॉलनीमध्ये हॉस्पिटल नाही आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला खूप वेळ जातो.
मोठ्या लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. किरकोळ गोष्टींसाठी पूर्ण दिवस जातो. टायमावर गोळ्यांचं भेटत नाही. अरे दादा, मना भलताच बुडगा दुखतस. जोग्या हॉस्पिटल राहिली तर बरं होई जाई. मग काही चालावंच नाही. योगिता ताईला सांगेसन तेवढं दवाखाना काम करे. अरे वा आजी, तुम्ही तर खूप चांगला सल्ला दिला. मी आता घरी जातो आणि आपल्या नगरसेविका योगिता बागुल यांच्याशी बोलतो. त्यांना सांगतो की जर आबालवृद्धांसाठी आणि लहान मुलांसाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर महानगरपालिकाने आपल्या 16 नंबर वार्डामध्ये जर हॉस्पिटल बांधून दिलं तर किती छान होईल. मी त्यांना 100% प्रयत्न करायला लावतो आजी. हां, काळजी करू नका. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. जनसेवा हीच ईश्वर सेवा. कारण भारतीय जनता पार्टीचं काय मत आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ह्या हेतूने हे हॉस्पिटल मी सगळ्यांसाठी सगळ्यांच्या प्रयत्नाने ओपन केलेलं आहे. हे तर आमचं कर्तव्यच आहे. प्रशांत बागुल यांना भेट